नमस्कार मित्रांनो, मी दीपक काळजे. तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आता मीरा भाईंदर व सई विरार पोलीस शिपाई 2024ची प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण देणार आहे. त्यात आपण मॅथ आणि रिझनिंगचं विश्लेषण देणार आहे तुम्हाला. चला आपण आता पहिला प्रश्न बघू. इथं 11 नंबरचा प्रश्न. याच्यात आपल्याला काल बरोबर तारीख ओळखायची. आता इथे तारखा दिल्या आपल्याला, कोणत्या तारखेमध्ये कोणचा महिना आहे. आता 1996 हे लीप वर्ष आहे, 1994 हे लीप वर्ष नाही आहे, 1992 हे लीप वर्ष नाही आहे. 19 म्हणजे आपल्याला ज्या तारखा दिल्या या तारखामधून कोणते महिन्यामध्ये कोणती तारीख बसते व ते बघायची, कोणची बरोबर तारीख आहे ती बघायची. आता 31/4 आहे. आता चौथा महिना या 31 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. आता जानेवारी 31चा, फेब्रुवारी 28चा, मार्च 30चा, नाही 31चा, एप्रिल 30चा. आता 31/4 दिले आपल्याला, म्हणून इथं आपलं हे तारीख बरोबर येणार नाही आपली 1 नंबरची. कारण की 31/4 तर येणार नाही, 30 जर असते तर आला असता, म्हणजे हे चुकीचं आहे. आता नंबर 94. आता या 9वा महिना आहे. एप्रिल झाला, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर या 9वा महिना आहे. आता इथं 30 एप्रिल, मे 31चा, जुलै, जून 30चा, जुलै 31चा, ऑगस्ट 31चा, ह्या 30चा. म्हणजे इथं 31/9 येले तर आपला हे सप्टेंबर 9वा महिना या 30चा आहे, म्हणून हे पण तारीख येणार नाही आपल्याला. आता 29/2/19. ह्या 19ला जर 400 भाग जातोय तर ते लीप वर्ष आहे. 2 शून्य, 4 चौक 16, म्हणजे उरले 3. तर हे पण आपली तारीख येणार नाही, कारण की हे जर लीप वर्ष असतं तर 29 तारीख आली असती, पण हे लीप वर्ष नाही, 1900. आता हे 92, 1992. या 92ला 4 भाग जातोय, 4 2 8, उरला 1, 4 ते 12, म्हणजे 92ला 4 भाग जातोय. आणि 29चा दुसरा महिना या 29चा असतो, म्हणून हे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला. चला आता आपण दुसरं उदाहरण, 12व्या नंबरचं उदाहरण बघू. 12व्या नंबरमध्ये आपल्याला 35/20चा 15%. आता हे 35/20 आहे, त्याचे 15% काढणे आपले. टक्केवारी अशी काढता, जर इथं 1 शून्य कुठं 10% आले, 352. आणि जर आता इथं शून्य दिलं नाही, मग इथं पॉईंट जर दिला तर आला 1%. 35.2 हे 1% आले, आपले 15% काढायचे. गुणिला 15, 15 2 30, अच्छाला 3, 15 वाचे 75, 76 77 78, अच्छाला 7, 15 3 45, 52, हे .1, 528. बरोबर, 528 म्हणजे 15% आपले 528. टक्केवारी तुम्हाला जर काढता येत नसेल तर आपल्या सरळ व्याजामध्ये मी तुम्हाला सांगेल टक्केवारी शाकडेवारी कशी काढतो, त्यात एकदम सोप्या पद्धतीत सांगेल. आता 13व्या क्रमांकात चौरसाच्या लगतच्या भुजा. आता यात चौरस आहे, चौरसाच्या 4 भुजा समान असतात. चौरस लगतच्या भुजा परस्परांना डिंबडिंब असतात. आता या भुजा आहे, भुजा म्हणजे बाजू. आता या समांतर आहे का, नाही, परस्पर. चौरस लगतच्या, या लगतची आहे, हे लगतची आहे. हे काय लंब आहे एकामेकाला, हे लंब आहे, हे लंब आहे, म्हणजे लंब आहे चौरस. याचं उत्तर आहे 2 नंबर. आता या जर 14वा प्रश्न जर बघितला तुम्ही ना, तर काळ काम वेगवर आहे, म्हणजे इतका सोपा प्रश्न आहे. आता यात काय दिलं, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात करतात. म्हणजे 15 स्त्रिया आहे,
8 दिवस गुन्ह्याला 8 कर्मयोग पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? आता याला भागेला 6 दिवस करून घ्यायचं. 15 स्त्रिया गुन्ह्याला 8 दिवस हे भागेला 6 दिवस. आपलं उत्तर येऊन जाईल 3 दुनी 6, 3 5 15, 2 1 2, 2 4 8, 4 5 20, म्हणजे 20 स्त्रिया लागतील आपल्याला. 20 स्त्रिया कामावर असाव्या. 10 ते 6 दिवसात पूर्ण होईल. चला आता नेक्स्ट उदाहरण बघू. हे 15 क्रमांकाचं उदाहरण बाद करण्यात आलं आहे त्यांच्याचकडून, म्हणजे ते चुकीचं असेल. चला आपण आता 16 क्रमांकाचा प्रश्न बघू. हे तर मित्र आपल्याला 16 नंबरचा प्रश्न दिले. त्यात आपल्याला हे कॅलेंडरवर आला या प्रश्न. तिच्यात 2 मैत्रिणी दिले, एक मोठी एक लहानी आहे. त्यात वर्षा एक नावाची मुलगी आहे. वर्षा आणि शेलाच्या आता याच्यात काय दिले? वर्ष शेलाच्या पेक्षा 197 दिवसांनी लहान आहे. म्हणजे वर्ष हे लहान आहे आणि मोठी आहे. हिच्यात लहान कोण आहे? वर्ष आहे आणि शेलाच्या मोठी आहे. आणि 197 दिवसांनी लहान आहे म्हणजे 197 दिवसांनी मोठी आहे. तिचा जन्म रविवारी होतो. हिचा वर्षाचा जन्म या रविवारी होतो. आता जर आपल्याला हे जर लहान आहे आणि मोठी आहे तर पहिले जन्माला कोण आली? ही शेलाच्या जन्माला आली पहिले. आणि ते काय म्हणता यांच्या दोघीचं वयाचं अंतर काय? 187. म्हणजे शेलेच्या 187 दिवसांनी मोठी आहे आणि 197 दिवसांनी लहान आहे. तर वर्षाचा जन्मवार काय म्हणतो? तो रविवार आहे. आता 187ला आपण 7 भागू, कारण की वार हा 7 दिवसांना रिपीट होतो. 7 1 7, 7 2 14, उरले 4, 7 सकम 42, 42 आणि 47 मधून 5 गेले म्हणजे 47 मधून 42 गेले, उरले 5. 5 दिवसाचा फरक आहे त्यांच्यात, 5 वाराचा फरक आहे. आता ही लहान आहे, ही मोठी आहे. पहिले जन्माला ही आली आहे, ही जन्माला आली. पहिले वारीचा येईन, मग नंतर रविवार येईन. म्हणजे आपल्याला रविवार नंतर 5 दिवसाचा वार येणार मागचा. आता जर रविवार असला, इथं रविवार आहे, 5 दिवस मागे नाही. रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार, या 5वा दिवस. 1 2 3 4 5 दिवस मागे, म्हणजे आपला मंगळवार उत्तर येईल त्याचं. इथं 19 नंबरचा प्रश्नामध्ये 2 उत्तर दिले त्यांना आपल्याला. 1 आणि 2. म्हणजे आपण आता 20वा क्रमांक घेऊ. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता याच्यात आपल्याला दिले ते संख्याचं प्रमाण कसं वाढत आहे आता आपण बघून घ्यायचं. इथं जर बघितलं आपण 2 5 10 17 26 पुढे काय आहे? हिच्यात 3 प्लस होत आहे, हिच्यात प्लस होत आहे, हिच्यात 7 प्लस होत आहे, हिच्यात 9 प्लस होता, हिच्यात आता 11 प्लस होते. तर उत्तर काय येईल आपलं? 37. 2 नंबरचा पर्याय. आता पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता यातलं चुकीचं पद ओळख ना आपल्याला नेमकं कोणचं आहे. इथं आपल्याला 85 79 76 70 68 61 -6 झालं की 79 येतात. -3 जर वजा केलं तर 76 येतात. -6 70 येतात. -3 म्हणजे एकदार 6 वजा करायचे, एकदार 3 वजा करायचे, एकदार 6 वजा करायचे, एकदार 3 वजा करायचे. आता इथं -6 पाहिजे. -3 जर गेले तर इथं 67 यायला पाहिजे होतं उत्तर. या 68च्या जागी, म्हणजे 68 हे चूक केले. आणि आता ही 68 म्हणून -6 गेले तर 61 बरोबर आहे. म्हणजे 68 हे चुकीचं पद दिलं आपल्याला याच्यात. चला आता नेक्स्ट बघू.
या बुद्धिमत्तेचा प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे कोणचं अवयव कोणचे कामं करतात. आता इथं प्रिंटरले कीबोर्ड म्हटलं आणि कीबोर्डला माऊस म्हटले आणि माऊसला स्पीकर म्हटले, तर टायपिंग कशाच्या सहाय्याने, टायपिंग कशा सहाय्याने करतो, कीबोर्डच्या सहाय्याने. काय उत्तर कीबोर्ड करून टाकू, तर चुकीचं आहे. तर कीबोर्डला काय बोलले ते, कीबोर्डला माऊस म्हटले म्हणजे माऊसचं उत्तर राहील त्याचं. पर्याय क्रमांक 3. आता 23वा प्रश्न बघा. इथं आपल्याला एका रांगेत 9 झाडं आहे. ही रांग आहे आणि याच्यात 9 झाडं आहे. समान अंतरावर आहे. 2 झाडातील अंतर. आता 1 नंबर आणि 2 नंबर झाडाचं अंतर काय 4 मीटर म्हणतो. तर आता हे पहिल्या क्रमांकाचं असेल तर हे 9व्या क्रमांकाचं. पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर म्हणजे आपल्याला पहिल्या क्रमांकात 9व्या क्रमांकाच्या झाडाचं अंतर काढायचं. 2 झाडाचं अंतर 4 आहे. तर इथं अशा 9 झाडं बसले. आता इथपर्यंत 4 आहे तर 9 असे 8 भाग पडतील आपल्याला. म्हणजे 2 झाडाचं 4 तर एकूण 8. 1 2 3 4 5 असे 8 आहे. म्हणजे 1 ते 9 मधून जर त्यांचं अंतर काढायचं असलं आपल्याला तर 8 झाडाचं अंतर काढणं पडेल. म्हणजे कसं की हे पण हिच्यात धरल्या जाणार नाही ना, म्हणून हिच्यात अंतर काढणं असलं तर आपल्याला 4 एका 2 झाडामधलं आणि एकूण भाग किती पडले 8. म्हणजे जर दोरी जर असली आपली तर त्याला कापा किती पाळण्या पाहिजे आपल्याला 8. तसंच एक प्रकारे 8 चौक 32 म्हणजे आपले जे मीटर अंतर असेल ते 32 आहे. चला मित्रांनो, मग तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा आणि कमेंट करा. आता पार्ट नेक्स्ट आणणार आहे. एक उदाहरण सुटलं आहे आपलं, ते नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ आपण सर्वात पहिले. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये.